नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये. तर आय होप तुम्ही प्रिव्हियस टास्क कंप्लीट केला असेल. तर आजचा आपला टास्क आहे टास्क नंबर 7. ठीक आहे, तर आपण टास्क नंबर 7ला सुरू करूया. तर आपण फिजिक्ससाठी चॅप्टर नंबर 11 जो की आहे मॅग्नेटिक मटेरियल्स तो सिलेक्ट केलेला आहे आणि त्याचं MST CET साठी वेटेज आहे 1 मार्कचं. ठीक आहे, वेटेज थोडंसं कमी आहे, पण पाहूया आपण या चॅप्टरमध्ये मेन कन्सेप्ट काय आहेत ते. ठीक आहे, तर तुम्ही इथं पाहू शकता या चॅप्टर्समधील इम्पॉर्टंट कन्सेप्ट आणि इम्पॉर्टंट पॉईंट इथं नोट डाऊन केलेले आहेत. तर ठीक आहे, आपण वन बाय वन पाहूया. मॅग्नेटिक डायपोल अँड टॉर्क इन मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, त्याच्यानंतरनं मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी, देन वेन इट इज अ मिनिमम अँड वेन इट इज अ मॅक्सिमम, देन ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम. ठीक आहे, देन मॅग्नेटिझम अँड मॅग्नेटिक इंटेन्सिटी, magnetization, magnetic field B, then magnetic susceptibility. Okay, then types of magnetic material. We know that types of magnetic material: diamagnetic materials, then paramagnetic materials. Okay, then ferromagnetic materials. Okay, तर हे जे मॅग्नेटिक मटेरियलचे टाईप आहेत तर यांचे एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. CET मध्ये टाईप बेस्ड क्वेश्चन भरपूर आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे थिअरी रिलेटेड. तर त्याचे एक्झाम्पल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे समजा क्वेश्चन कसा येईल, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲप्रोप्रिएट आन्सर सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आहे टेम्परेचर इफेक्ट, क्युरिक टेम्परेचर. ओके, देन हायपरस्टेसिस लूप, देन लाईक टर्म्स लाईक रेंटिविटी. ओके, देन मॅग्नेटिक शिल्डिंग, परमनंट मॅग्नेट वर्सेस इलेक्ट्रोमॅग्नेट. ठीक आहे, यांच्यातला डिफरन्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि जर आपण पाहिलं तर 1 मार्क्सच्या मानाने हा चॅप्टरमध्ये म्हणजे थोडे पॉईंट्स आहेत तुमचे इझिली कव्हर होऊ शकतात. आणि हे जसे पॉईंट्स आहेत आपले याच्या अगोदर पण मॅग्नेटिझम म्हणजे हे जे पॉईंट्स आहेत मॅग्नेटिक फील्ड अगोदर 11वी असेल, 10वी असेल, 9वी असेल, तर इथं आपले कव्हर झालेले आहेत. त्याच्यामुळे ते आपल्याला आणखीन सोपं जाईल. आणि याच्यात इम्पॉर्टंट सांगायचं म्हणजे टाईप्स ऑफ मॅग्नेटिक मटेरियल्स. ठीक आहे, तर तुम्ही जे टाईप्स ऑफ मॅग्नेटिक मटेरियल आहे डायमॅग्नेटिक असतील तर याचे एक्झाम्पल्स लाईक कॉपर, बिस्मथ, वॉटर. ओके, देन पॅरामॅग्नेटिकचे एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यानंतरनं फेरोमॅग्नेटिकचे एक्झाम्पल्स आहेत. तर हे एक्झाम्पल्स जे पॉप्युलर एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. डायरेक्ट क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला येऊ शकतो. ओके, तर अशा प्रकारे आपला हा होता मॅग्नेटिक मटेरियल चॅप्टर नंबर 11. तर तो तुम्हाला कव्हर करायचा आहे. आणि आय थिंक मी तुम्हाला सांगेल की समजा 1 मार्क्सचं आहे, जर तुमचा हा चॅप्टर झालेला नसेल किंवा वीक असेल तर तुम्ही डायरेक्ट PYQ सॉल्व करू शकता. आपल्या टेस्ट सिरीजमध्ये मॅग्नेटिक मटेरियलचे भरपूर सारे PYQs आपण ॲड केलेले आहेत. तिथून तुम्ही ते ॲक्सेस करून रिवाईज करू शकता. तर अशा प्रकारे तुमचा हा चॅप्टर होऊन जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर केमिस्ट्रीसाठी आपण 2 चॅप्टर घेतलेले आहेत, चॅप्टर नंबर 9 आणि चॅप्टर नंबर 10. तर चॅप्टर नंबर 9 आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स, ज्याचं की MST CET मध्ये वेटेज आहे 2 मार्क्सचं. आणि त्याच्यानंतर चॅप्टर 10 आहे हॉलोजन डेरिव्हेटिव्ह, की ज्याचं MST CET मध्ये वेटेज आहे 2 मार्क्सचं. तर ठीक आहे, आपण वन बाय वन पाहूया. सर्वप्रथम कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. तर पाहू शकता तुम्ही कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स बद्दल इंट्रोडक्शन इथं दिलेलं आहे. देन टाइप्स ऑफ लिगँड्स, देन टर्मिनॉलॉजीज लाईक कोऑर्डिनेशन स्पेअर, काउंटर आयन, कोऑर्डिनेशन नंबर, ऑक्सिडेशन स्टेट. ओके, देन डबल साल्ट वर्सेस कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. डबल साल्ट म्हणजे काय, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स म्हणजे काय. ठीक आहे, त्याच्यानंतर वेर्नर थिअरी, देन क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्सेस. क्लासिफिकेशन काय आहे तर होमोलेप्टिक, त्याच्यानंतर हेटेरोलेप्टिक, त्याच्यानंतर कॅटॉनिक. ओके, और ॲनायनिक किंवा न्यूट्रल. ठीक आहे, तर अशा प्रकारे क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्सेस आहे. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ लिगँड्स, त्याच्यानंतर टर्मिनॉलॉजीज महत्त्वाच्या आहेत, कोऑर्डिनेशन स्पेअर, काउंटर आयन, कोऑर्डिनेशन नंबर. ओके, देन वेर्नर्स थिअरीवर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. त्याच्यानंतर IUPAC नॉमेनक्लेचर रूल्स. तर ठीक आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे इथून पुढे. बरोबर, IUPAC म्हणजे एक नॉमेनक्लेचरची पद्धत आहे जी की तुम्ही अभ्यासली असेलच. तर तिचे रूल्स काय आहेत. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आयसोमेरिझममध्ये टाईप्स आहेत, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि स्टेरिओ आयसोमेरिझम. ठीक आहे, नंतर स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्सेस. ओके, देन कलर ऑफ कॉम्प्लेक्सेस, देन बॉन्डिंग थिअरीज, वॅकन्सी बॉन्ड थिअरी दॅट्स कॉल्ड VBT, देन क्रिस्टल फील्ड थिअरी, CFT. तर हे जे पॉईंट्स आहेत किती टोटल 10 पॉईंट्स आहेत.
हे सॉरी 11 पॉईंट्स आहेत, तर हे तुम्हाला व्यवस्थित अभ्यासायचे आहेत. बरोबर. तर त्याच्यात टाईप्स ऑफ लिगँड्स तुम्हाला माहिती असणं पाहिजे, गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला समजा टाईप्स ऑफ लिगँड्स काय दिलेत, तर मोनोडेंटेट, देन पॉलिडेंटेट, देन ॲम्बायडेंटेट. ओके. तर हे प्रत्येक ज्यांचे टाईप्स आहेत त्याचे तुम्हाला एक्झाम्पल्स माहिती असणं गरजेचं आहे. मागच्या याच्यात जसं सांगितलं मी फिजिक्समध्ये की एक्झाम्पल बेस्ड क्वेश्चन सीईटीमध्ये भरपूर येतात, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल प्रॉपर माहिती पाहिजे. ओके. देन वेर्नर्स थिअरी, नंतर IUPAC नॉमेनक्लेचर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि IUPAC नॉमेनक्लेचर केमिस्ट्रीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढं होईल तेवढं परफेक्ट करा. असं करू नका की ह्या चॅप्टरसाठी केलं मग झालं, असं नाही. तर जेवढं होईल तुम्हाला तेवढं IUPAC नॉमेनक्लेचर तुम्ही परफेक्ट करा. त्याचा फुल फॉर्म असेल, त्याचे रूल्स असतील, किंवा तुम्हाला देऊ शकतात एक स्ट्रक्चर देऊ शकतात, तर त्या स्ट्रक्चरचा IUPAC नेम तुम्हाला फाइंड करायला लावू शकतात. तर असल्या प्रकारचे सीईटीमध्ये क्वेश्चन भरपूर रिपीट झाले. ओके. देन आयसोमेरिझम. ठीक आहे. तर या प्रकारे तुम्ही हा चॅप्टर नंबर 9 कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स, ज्याचं की सीईटीमध्ये वेटेज आहे 2 मार्क्सचं, तो इझिली तुम्ही कव्हर करू शकता. तर त्याच्यानंतर आपला पुढचा चॅप्टर आहे हॉलोजन डेरिव्हेटिव्ह, चॅप्टर नंबर 10, ज्याचं MHT सीईटीमध्ये वेटेज आहे 2 मार्क्सचं. तर हॉलोजन डेरिव्हेटिव्ह तसं जर पाहायला गेलं तर एक सोपा टॉपिक आहे. तर आपण पाहूया इंट्रोडक्शन टू हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ओके. हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन आहे हॉलो अल्किन्स, हॉलो अल्काइन्स. ओके. तुम्हाला तर माहितीच आहे. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ हॉलोजन डेरिव्हेटिव्ह बाय हायड्रोकार्बन टाईप, हायड्रोकार्बनच्या टाईपनुसार क्लासिफिकेशन. त्याच्यानंतर बाय नंबर ऑफ हॉलोजन ॲटम्स, तर त्याच्यावरनं क्लासिफिकेशन. आणि याचं नॉमेनक्लेचर, IUPAC नॉमेनक्लेचर. ओके. देन मेथड ऑफ प्रिपरेशन, फ्रॉम हाऊ दे आर प्रिपेअर्ड, फ्रॉम अल्कोहोल्स, फ्रॉम अल्किन्स, फ्रॉम हॉलोजन एक्सचेंज, देन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, देन सँडमेअर रिॲक्शन. तर ह्या पद्धती आहेत की ज्याने आपलं हॉलोजन डेरिव्हेटिव्ह, हॉलोजन तयार होतात. ठीक आहे. तर त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज असतील, याच्यात प्रॉपर्टीज महत्त्वाच्या आहेत बाळांनो, प्रॉपर्टीज करा. त्याच्यानंतर ऑप्टिकल आयसोमेरिझम. ठीक आहे. देन केमिकल रिॲक्शन्स जर पाहिले आपण, तर सबस्टिट्यूशन रिॲक्शन SN1 SN2, देन इलिमिनेशन रिॲक्शन E1 E2, देन रिॲक्शन विथ मेटल्स, वर्ड्स रिॲक्शन आणि ग्रिंगल्ड रिएजंट रिॲक्शन. ठीक आहे. तर या प्रकारे तुम्हाला या रिॲक्शन कव्हर करायच्यात. रिॲक्शनमध्ये यूज केला जाणारा कॅटलिस्ट, त्याच्यानंतर फायनल प्रोडक्ट, त्याच्यानंतर इनपुट, या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित अभ्यासायच्यात, लक्षात ठेवायच्यात. त्याच्यानंतर हॉलो अरिन रिॲक्शन. ओके. देन पॉली हॉलोजन कंपाऊंड्स अँड एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी जे शॉर्ट नोट्स प्रोव्हाइड केलेत त्या तुम्ही लास्ट टाईमला ॲक्सेस करू शकता. तिथून तुम्ही फक्त रिव्हिजन करू शकता. पूर्ण अभ्यास या नोट्समधून होणार नाही, हे मलाही माहिती आहे. पूर्ण अभ्यास तुम्ही जे सध्या मीडियम वापरताय स्टडीसाठी तेच तुम्ही कंटिन्यू करा. तुम्ही एखादा यूट्यूब चॅनल वापरत असाल किंवा तुमच्या क्रॅश कोर्सच्या नोट्स असतील, काय असेल ते तुम्ही कंटिन्यू करा आणि त्याच्यातून हे टॉपिक्स कव्हर करण्याचा प्रयत्न करा. तर ठीक आहे. हे झालं आपलं फिजिक्स आणि केमिस्ट्रीबद्दल. तर आपण फिजिक्सचा एक चॅप्टर पाहिला, त्याच्यानंतर केमिस्ट्रीचे 2 चॅप्टर पाहिले. तर अशा प्रकारे फिजिक्सचा 1 मार्क्स आणि केमिस्ट्रीचे 4 मार्क्स, तर 5 मार्काचा स्टडी तुमचा टास्क नंबर 7 मध्ये होणार आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट म्हणजे मॅथमॅटिक्स पार्ट 1. तर मॅथमॅटिक्स पार्ट 1चे आपण आज 2 चॅप्टर घेतले आहेत. तर चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे, लाईन आणि प्लेन. चॅप्टर नंबर 8 सॉरी चॅप्टर नंबर 6 लाईन अँड प्लेन, आणि ज्याचं सीईटीमध्ये वेटेज आहे 8 मार्क्सचं. तर खूप जास्त वेटेज आहे. बरोबर. तर आणि त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 7 लिनियर प्रोग्रामिंग, ज्याचं वेटेज ठीक आहे, ठीकठाक आहे, 2 मार्क्सचं आहे. पण चॅप्टर पण खूप सोपं आहे लिनियर प्रोग्रामिंग. लाईन आणि प्लेनमध्ये थोड्याशा जास्त कन्सेप्ट्स आहेत, तुम्हाला कॅल्क्युलेशन जास्त होऊ शकतात, आणि एक म्हणजे छान टॉपिक आहे. तुम्ही ॲज अ इमॅजिन करून तुम्ही तो सॉल्व्ह करू शकता. म्हणजे थोडक्यात एक्झाम्पल असेल ते डोळ्यासमोर इमॅजिन करायचं आणि त्याच्यानंतर काय असेल ते आपलं सॉल्व्ह करायचं. तर ठीक आहे, आपण पाहूया इम्पॉर्टंट कन्सेप्ट चॅप्टर नंबर 6 मध्ये लाईन आणि प्लेन. तर इथं तुम्ही पाहू शकता वेक्टर अँड कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. तर एकदम उच्च क्वालिटीचे आपण नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत. तर इथं तुम्ही पाहू शकता वेक्टर फॉर्म असेल, त्याच्यानंतर कार्टेशियन फॉर्म असेल लाईनचा. देन डिस्टन्स मेजर, पॉईंट टू लाईन, पॉईंट टू प्लेन, बिटवीन स्क्यू लाईन्स. ओके. देन टाइप्स ऑफ लाईन, स्क्यू लाईन्स, इंटरसेक्टिंग लाईन्स, पॅरलल लाईन्स. ओके. देन अँगल कन्सेप्ट, अँगल बिटवीन 2 लाईन्स, अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन, अँगल बिटवीन 2 प्लेन्स. तर हे तुम्हाला फाइंड करायला येतं, अँगल बिटवीन 2 लाईन्स, त्याच्यानंतर अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन, अँगल बिटवीन 2 प्लेन्स. तर
न्यूमेरिक क्वेश्चन असतो तर तो तुम्हाला सॉल्व करावा लागतो. तर त्याच्यानंतर पाहिलं तर प्लेनचा वेक्टर फॉर्म, त्याच्यानंतर कार्टेशियन फॉर्म, त्याच्यानंतर स्पेशल केसेस जर आपण पाहिलं तर नॉर्मल फॉर्म ऑफ प्लेन, ठीक आहे. त्याच्यानंतर प्लेन्स फ्रॉम 3 कोलिनियर पॉईंट्स, आणि इथं ॲप्लिकेशन्स तुम्हाला दिले, तुम्ही ते रेफर करू शकता. जर आपण याच्यात जर पाहिलं तर महत्त्वाचं काय आहे, वेक्टर अँड कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन अँड प्लेन जे की तुम्हाला इथं प्रोव्हाइड केले आहेत, आणि हे तुमच्या पाठ असणं गरजेचंच आहे, ठीक आहे. तर याच्याच आधारावर तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल ह्या इक्वेशन्सच्या आधारावर, किंवा म्हणजे अँगल फाइंड करण्याचा असू दे किंवा रेशो फाइंड करण्याचा असू दे, ओके, तर तुम्ही ह्या इक्वेशन्सच्या आधारे सॉल्व्ह करू शकता. तर तुम्हाला हे फॉर्म्युले पाठ करायचे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर आपला नेक्स्ट म्हणजे जो की लिनियर प्रोग्रॅमिंग. तर लिनियर प्रोग्रॅमिंगमध्ये आपण पाहू शकतो इम्पॉर्टंट कन्सेप्ट: लिनियर इन इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल, देन कॉन्वेक्स सेट्स, देन ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ इक्वेशन्स, देन लिनियर प्रोग्रॅमिंग प्रॉब्लेम, दॅट्स कॉल्ड LLP, ओके. देन की टर्मिनॉलॉजीज, डिसिजन व्हेरिएबल, कॉन्स्टंट, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, फिजिबल रिजन, ऑप्टिमल सोल्युशन, ओके. आणि त्याच्यानंतर आहे ग्राफिकल मेथड टू सॉल्व LLP. तर ठीक आहे, याच्यामध्ये सांगण्यासारखं जास्त काही नाही आहे. वेटेज पण थोडंसं कमी आहे ॲज कम्पॅरेटिव्हली बाकीच्या चॅप्टर्सपेक्षा, पण इझी असं हे राहणार आहे. आणि तुम्ही या शॉर्ट नोट्स किंवा PYQच्या याच्यातून तुम्ही ते इझिली अभ्यास करू शकता त्याचा, बरोबर. ग्राफिकल मेथड टू सॉल्व LLP. तर अशा प्रकारे आपण फिजिक्स 1, केमिस्ट्री 2 आणि मॅथमॅटिक्स पार्ट 1 चे 2 चॅप्टर्स टास्क नंबर 7 मध्ये असाइन केलेले आहेत. तर जोपर्यंत माझा पुढचा व्हिडिओ येत नाही तोपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. हे 5 चॅप्टर्स तुम्ही रिवाईज करा, शक्य असेल याचे PYQ सॉल्व करा, याच्यातले जे फॉर्म्युले आहेत ते तुमच्या फॉर्म्युला शीटमध्ये एंटर करा आणि व्यवस्थित याचा अभ्यास करा. त्याचबरोबर प्लीज आपल्या या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका, ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.